हाय हॅलो नमस्कार, मी मनीषा. माझ्या रेसिपी चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. आणि आज आपण बनवणार आहोत वाम मच्छी फ्राय रेसिपी. बनवायला खूप सोपी आहे आणि कमी तेलात आपण छान मच्छी फ्राय आपण तयार करणार आहोत. चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी इथे आपण वाम मासा घेतला आहे. वाहत्या पाण्याखाली 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतला आहे. वाम माशाला मॅग्नेट करण्यासाठी मी आलं लसूण पेस्ट घेतली आहे, 2-3 चमचे, तसेच लिंबू पिळून घेतला आहे. मच्छी फ्राय मसाला घेतला आहे, 2 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, तसेच चवीनुसार मीठ. अशा पद्धतीने सर्व मसाले घातल्यानंतर व्यवस्थित सर्व माशांना मसाले छान कोट करून घ्यायचे. सर्व माशांना पूर्णपणे मसाले लागले पाहिजे. मॅग्नेट करून झाल्यानंतर साधारण 15 ते 20 मिनिटांसाठी हे सोडून झाकून ठेवायचे. किमान 15 ते 20 मिनिटांनंतर 1 वाटी रवा, अर्धी वाटी तांदळाचे पीठ, 1 टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून मीठ घालावे. तांदळाचे पीठ व रव्याचा वापर केल्यामुळे मच्छीची जी बाहेरची लेयर छान कुरकुरीत तयार होते. अशा पद्धतीनं सर्व मिक्स केल्यानंतर अशा प्रकारे मच्छी व्यवस्थित रवा व तांदळाचे मिश्रण मध्ये मच्छी सर्व बाजूनं कोट करून घ्यायची आहेत. सर्व मच्छी कोट करून घेऊया. सर्व मच्छी कोट केल्यानंतर तवा गरम करून त्यात 2 टेबलस्पून तेल घालावे व त्यात वाम माशाचे पीसेस घालावे व अशा प्रकारे लो टू मीडियम फ्लेमवरती दोन्ही बाजूंनी मच्छी छान कुरकुरीत होईपर्यंत छान अशी भाजून घ्यावी. तर मच्छी छान भाजून घेतली आहे. डिशवरती काढून घ्यायची आहे. टेस्ट खूप छान होते, छान लागते, कुरकुरीत अशी मच्छी होते. अशा पद्धतीनं सर्व मच्छी फ्राय करून घ्यायची आहे. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल अशी मी आशा करते. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी मनीषा रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.